तुमची जी फळी आहे ना, त्यांनी अक्षरशः इंडस्ट्रीला इव्हॉल्व्ह होताना बघितलंय. बरोबर. मग आत्ताच्या जनरेशनची मॅच करताना किंवा सोशल मीडियाशी मॅच करताना थोडंसं कठीण वाटलं का ते पण झालं मी तेच स्मूथली? म्हणते तुला, की मी असं मला हे करायचंय किंवा मला कामं मिळण्यासाठी मला अपडेटेड राहायचंय, हा मुद्दाच नव्हता. मी जसं तुला म्हणते, की मला एखादी गोष्ट आवडली, की मला असं असतं, की मला ही आली पाहिजे. मग मला ते सोशल मीडिया मग मी ज्यांच्याबरोबर राहत होते. आता पहिल्यांदी मधुरा जोशी होती किंवा त्याच्यानंतर तितिक्षाबरोबर मी सिरियल केली. त्या Instagramवर होत्या किंवा YouTube चॅनल तितिक्षाचं सुरू झालं माझ्यासमोरच. मग मला वाटलं, की अरे हे करून बघायला पाहिजे. तर ते आतून येऊन आपल्याला आवड म्हणून आपण ते जाणून घेऊन करणं हा एक मुद्दा होता. त्यामुळे काम मिळण्यासाठी अपडेटेड राहायचं हा विषयच नव्हता माझ्याकडे. मला असं वाटतं नेहमी, की तुम्ही जर छान ॲक्टर असाल किंवा तुम्ही ॲक्टर म्हणून स्वतःला ग्रो करण्याचा प्रयत्न करत असाल दर टप्प्यावर, म्हणजे असं असतं ना काही काही वेळेला असं होऊ शकतं, की आता मला येतंय. आता ह्याच्यापुढे मला येतच आहे सगळं. म्हणजे ह्याच्या पुढचे हां. सगळे प्रोजेक्ट्स मला येणार आहेत. तर मग तुम्ही खुंटता कुठेतरी. पण ज्यावेळेला तुम्हाला वाटतं, की अरे नाही ॲज अन ॲक्टर म्हणून मला हे आलं पाहिजे. मला अजून थोडंसं ग्रो अरे ही छान करते, हिच्यासारखं मला जमलं पाहिजे. ही प्रोसेस ज्यावेळेला तुमची सुरू असते, त्यावेळेला तुम्ही ग्रो होत जाता. तुम्ही स्वतःचं स्वतः इव्हॉल्व्ह होत जाता आणि मग तुम्हाला कुठल्याही जनरेशनबरोबर मॅच करावं लागत नाही. तुम्ही मॅच होत जाता. कारण तुम्ही त्यांच्याकडूनही काही शिकता आणि तुमच्याकडूनही कदाचित ते लोक शिकत असतील. तर ते गिव्ह अँड टेक होत राहतं. अगदीच जाणून बुजून नाही, पण असंच होत राहतं नॅचरली आणि मग तुम्ही ग्रो होत राहता. तर माझा विश्वास आहे, की कामं तुम्ही ज्यावेळेला चांगली करता, चांगल्या कामातून तुला पुढचं काम मिळतं, त्याच्यातनं पुढचं काम मिळतं. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे नाही लागत. म्हणजे आता व्हिजिबिलिटी माझी दिसायला पाहिजे किंवा मी लोकांसमोर आले तर मला कामं मिळतील, हा मुद्दा नाही आहे. तुम्ही नॅचरली आलात, तुम्ही स्वतःसाठीच एन्जॉय करत राहिलात ना, तर ते खूप ऑर्गॅनिक होतं. म्हणजे ती सगळी प्रोसेस आहे ती खूप ऑर्गॅनिक होते आणि ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही जाणून-बुजून प्लॉटिंग करून किंवा मॅनिप्युलेट करून एखादी गोष्ट करणं, स्वतःच्या बाबतीत असेल, तर ती खूप आर्टिफिशियल होते. ती ऑर्गॅनिक राहण्यासाठी तुम्ही आतूनच फुलला पाहिजे, आतून ते एन्जॉय केलं पाहिजे. आणि तर आता मी रेस आहे ना, व्हिजिबिलिटीची म्हणा किंवा पण इतकं कॉम्पिटिटिव्ह वाटतंय सगळं. कॉम्पिटिटिव्ह आहे, पण मला वाटतं की आमच्या जनरेशनचा एक प्लस पॉइंट हा आहे की आम्हाला खूप थिएटर करायला मिळालं किंवा येस. रात्र आम्ही सुरुवात थिएटरपासून या. केली. त्यामुळे आम्ही एस्टॅब्लिश्ड होतो. माझ्या पहिल्या सिरियलच्या वेळेला म्हणजे सुरुवातीची काही वर्ष प्रत्येक चॅनलवर आर्टिस्टची नावं यायची. त्यामुळे आमची नावं लोकांना माहिती आहेत कारण ती यायची. आता ती नावं आर्टिस्टची येत नाहीत. त्यामुळे लोकांना कॅरेक्टर नेम्स जास्त माहिती आहेत. ह्या आर्टिस्ट कोण आहे ही नावं माहीत नसतात. त्यामुळे आमचा पाया खूप स्ट्राँग स्ट्राँग आहे. झाला आहे. की असं करायचं असतं, भूमिकेचा विचार असा करायचा असतो. म्हणजे ते खूप सुपरफिशियल नाही आहे, की नुसतं वाक्य बोलली आणि हा लूक असा दिला आणि इथे रडलं ग्लिसरीन घेऊन की ॲक्टिंग झाली. हा सुपरफिशियल जो एक लेयर आहे तो नाही आहे आमच्याकडे. तुम्ही खूप डीप ती प्रोसेस सुरू होते नॅचरली तुमची. तर तो मला वाटतं आमच्या जनरेशनचा एक फायदा असावा किंवा तो एक आम्हाला मिळालेला बेनिफिट आहे, की आमची सुरुवात तशी झाली. त्यामुळे तशी रेस मध्ये यायची वेळ येत नाही, की आता बापरे! हा पुढे गेला, तो पुढे गेला, आता कसं होणार? असं नाही होत. वॉव! इम्पेशंट नाही होत आम्ही.